नमस्कार शेतकरी मित्रांनो, राम राम। शेतकऱ्यांची शेती शाळा अलक्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आता आपला रब्बीचा हंगाम संपत आलेला आहे आणि आता तुर्तासच उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळा संपल्यानंतर आपल्याला खरीपची पेरणी करायची आहे। तर खरीपच्या पेरणीच्या अगोदर आता रब्बी हंगाम आपला संपलेला आहे। रब्बी हंगामाचे पिकं आपले निघालेले आहेत, जसे की गहू, ज्वारी, तूर, हरभरा, करडी हे पिकं आपले निघाले आहेत, कापूस। आणि हे पिकं निघाल्यानंतर आपल्याला आता खरीप हंगामाची तयारी करायची आहे, पूर्वतयारी आपण म्हणूया। तर पूर्वतयारीमध्ये आपल्याला अगोदर पूर्व मशागत ही खूप महत्त्वाची आहे। मित्रांनो, सर्वसाधारण शेतकरी काय करतात, थत्तरमत्तर रुटर करतात किंवा थत्तरमत्तर तिरी करतात आणि तेही पाऊस पडायच्या नेमकं 8-15 दिवसांना अगोदर करतात। आणि त्यामुळं काय होतं की पूर्व मशागत व्यवस्थित होत नाही। रानाची जी जडणघडण आहे, गेल्या वर्षीची जी अनुवंशिक कीड आपल्या रानामध्ये आहे त्याचं फेरपालट होत नाही आहे। म्हणजे जी कीड आहे, ज्याची बायोलॉजी बनलेली आहे किंवा ज्या किडीची इकोलॉजी तुमच्या शेतामध्ये बनलेली आहे, त्या किडीला जोपर्यंत तुम्ही उन्हाळ्याचं चांगलं ऊन देत नाहीत आणि त्यांची बायोडायव्हर्सिटी तोडीत नाहीत, तोपर्यंत ती कीड तुमच्या रानातून जाणार नाही। आणि अनुवंशिक दोष गेल्या वर्षी जे पिकाला आपल्या पिकाच्या मुळ्याला त्रास देणारे जे फंगस होतं, तेच फंगस तुमचं ह्या वर्षी पण तिथं कायम राहील। त्यासाठी त्यांची बायोडायव्हर्सिटी तोडणं खूप महत्त्वाचं आहे, त्यांची इकोलॉजी तोडणं खूप महत्त्वाचं आहे। मग त्यांची जर इकोलॉजी आपल्याला तोडायची आहे तर काय करावं लागणार आहे, चांगली पूर्व मशागत करावं लागणार आहे। चांगली पूर्व मशागत करणं म्हणजे काय करणं, चांगली पूर्व मशागत करणं म्हणजे कमीत कमी 1 फूट आणि जास्तीत जास्त 1.5 फूट खोल नांगरट करणं। कारण 1.5 फूट खाली आणि 1.5 फूट वर ही बायोडायव्हर्सिटी असते, म्हणजे इकोलॉजी असते, कीट इकोलॉजी असते। तर सूक्ष्म कीट इकोलॉजीची जी आहे आपल्याला इकोलॉजी आहे, त्यांची इकोलॉजी आपल्याला डिस्टॉप करायची आहे, तोडायची आहे। म्हणजे काय होईल की आपल्या रानामध्ये चांगला सूर्यप्रकाश खोलवर जाईल आणि चांगला सूर्यप्रकाश खोलवर गेल्यानंतर टेम्परेचरनं ती इकोलॉजी डिस्टॉप होईल आणि ते फंगस जे गेल्या वर्षी तुमच्या पिकाच्या मुळ्याला त्रास देत होतं, हुमणी म्हणा किंवा बुरशी म्हणा किंवा मूळकुजवा रोग म्हणा किंवा पिवळसर धान दिसणं किंवा जास्त कोकडा येणं, मावा कोकडा तुडतुडे किंवा जास्त कीड पडणं किंवा लालसर पीक दिसणं, काळवट पीक पडणं, हे जे तुम्हाला खळे बसलेले रान दिसणं, हे जे प्रॉब्लेम होते, तर हे प्रॉब्लेम तुम्हाला इकोलॉजी तोडल्याशिवाय कव्हर होणार नाहीत। तुम्ही कोणतेही किती भारीचं फंगिसाईड मारलं, कीटकनाशक मारलं, तरीही ह्या किडीचा नायनाट होणार नाही। त्यामुळे ह्या किडीचा नायनाट करण्यासाठी आपल्याला पूर्व मशागत खूप महत्त्वाची आहे। तर पूर्व मशागतीसाठी मित्रांनो, की आपलं जे रब्बीचं पीक निघालं आहे, आपले रान आज रिकामे झालेले आहेत, तर रिकाम्या रानामध्ये आता तुर्तास नांगरटी मारून घ्या आणि नांगरटी मारल्यानंतर 1 महिना कमीत कमी त्या रानाला चांगलं तळू द्या। चांगलं तळल्यानंतर ते रान पूर्ण फुटून निघल, ढेकळं असे नरम होतील, 2 मातीच्या कणातील रचना वाढल आणि तुमची जमीन भुसभुशीत होईल। भुसभुशीत जमिनीमध्ये पाऊस पडला की तुमची जमीन अशी नरमसूद होईल की तुमच्या पायाला वाटेल की अरे वा, गादीचा गलीचा आहे का काय की आपल्या शेतामध्ये, अशी नरमसूद माती तुमच्या पायाला लागल। आणि तशी नरमसूद जर माती तुमच्या पायाला लागली तर तिथं तुम्हाला बीज टाकायला काहीच हरकत नाही। आणि तिथं जर तुम्ही बीज टाकलं, सोयाबीनचं असो, कापसाचं असो, जे काय तुम्ही पीक घेत असाल खरीप हंगामामध्ये, ते पिकाचं समजा नियोजन जर तुम्ही तिथं केलं तर त्या मुळांचा चांगला विकास होतो आणि नंतर तिथं पीक तुमचं भरघोस आणि दर्जेदार तुम्हाला मिळून जातं। धन्यवाद शेतकरी मित्रांनो, नमस्कार, राम राम।